त्याला जोडून अदृश्य शक्ती नेमकी पहिला विषय आपला जो प्रश्न आहे की शरद पवार गटाच्या दैवतच्या मीटिंगा झाल्या, स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा निर्णय त्यांनी आम्हाला दिला होता, स्वायत्ता दिली होती. आणि जरा थोडंसं कार्यकर्त्यांना विनंती, थोडंसं मागे ठेवा, मीडियाच्या लोकांना प्लीज डिस्टर्ब करू नका. तर त्याप्रमाणे ती स्वायत्ता, जसं चंदगडमध्ये ती स्वायत्ता होती तशीच इथं स्वायत्ता आहे. आणि आघाडीबद्दल ही ऑलरेडी परवानगी मी घेऊन ठेवली होती की मला आघाडी करायचं. जसं माझे बंधू इथं अखिलेश आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे ही अलायन्स राष्ट्रवादी पार्टी, अजित पवार गट आणि शाहू आघाडीमध्ये आहे, जो आपण प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न, पवारसाहेबांकडून आघाडीची मी परवानगी घेतली होती. वरिष्ठ पातळीची जे काही चर्चा झाली आहे तो वेगळा विषय आहे. आणि भाजपच्या वाटेवर कोणी प्रश्न विचारला मला? हां त्यांनी अपेक्षा व्यक्त केली साहेबांनी. त्यांनी येतील, आम्ही स्क्रिप्ट प्रॉपर ठरवून एक एक शब्द बोललोय, त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आता मीडियाला बोलताना ते पण अनुभवी आणि मी आता तेवढ्या एकामेकाविरुद्ध बोलल्यानंतर एकत्र आम्हाला चांगलं बुद्ध येते. एक मिनिट, अपेक्षा व्यक्त केली. दुसरा प्रश्न, बीबी साहेबांची जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली मी ते ऐकलं. ते माझे वरिष्ठ आहेत, त्यांनी त्याच्यावर बोललेलं मला वाटतं त्यांच्यावर मी अधिक काही बोलणं योग्य नाही आहे. मला असं वाटतं की तर्काबडकं घेऊन त्यांनी जे काय बोलले ते, आता ते चंदगडबद्दल पण त्यांनी तशाच रिॲक्शन दिल्या, सो मला त्याच्यावर काही बोलायचं नाही. राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा, मला असं वाटतं की आता माझे एवढे मुहूर्त मीडियाने काढलेले आहेत, आता पुढचे मुहूर्त तुम्हीच काढताय का असा प्रश्न मला यायला लागलाय. हे शाहू आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती आहे आणि त्याप्रमाणे आम्ही इलेक्शनला सामोरे जातो. स्वायत्तता आणि स्थानिक आघाडीला करायचं तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे असं म्हणतात, तर निश्चितपणे या निवडणुकीची माहिती आहे का ही माहिती 150 प्रदीर्घकाळ चालणार आहे आणि मग राष्ट्रवादी भाजप या पक्षाचा महायुतीचा हा जो एकूण विषय आहे तो या निवडणुकीत मुद्दा आहे शाहू आघाडी म्हणून की ही निवडणुकीत नंतरही एकटी राहील, महायुती राहील, या जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, महापालिका आहे, पुढे राहणार अशी अपेक्षा आहे. हो राहणार. मला असं स्टॉक मार्केटसाठी हो का? हो 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 हो. त्याच्यामध्ये अर्धे जिल्हा परिषदची इच्छुक अर्धे भरले त्याच्यामध्ये. कोणी गेलं नाही, मध्यस्थांनी बोलून घेऊन ते केलं. त्यांनी जाऊन मध्यस्थी करा का मी जाऊन मध्यस्थी करा असं नाही, वरिष्ठांना वाटलं की हे मिटलं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला बोलून घेतलं. दोन्ही नेत्यांच्या पत्रकारांमध्ये आलेलं आहे की वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेने नेत्यांच्या हे वरिष्ठ नेते नेमकी कोणाची महाराष्ट्राला आहे, हे वरिष्ठ नेते नेमकी कोणाची महाराष्ट्राला आहे, मुरगुड पुरतं पण सुचलं. ते वरिष्ठांचं आमच्या दोघांवर प्रेम फार जास्त असल्यामुळं सुचलं. योग्य वेळी मी ते पत्ते उघडीन. मी आता त्याच्यावर अधिक बोलणं योग्य नाही, मी योग्य वेळी बोलीन. तुम्ही आता तो प्रश्न किती वेळा पण विचारला, तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव उत्तर तेच राहणार आहे माझं.
बी पाटील साहेब तर ज्येष्ठ आहेत. हा पाटील साहेबांनी आज आणखी एक खुलासा केला. ते म्हणजे तुमचे फडणवीस साहेबांच्या सोबत आघाडीच्या काही चर्चा सुरू होत्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून, त्यांच्याकडून देखील काही एबी फॉर्म घेतले आणि नंतर मात्र फसवणूक केली, ही समजून काढली असा त्यांचा आरोप आहे. पहिली म्हणजे आज स्वतः संजय दादा मंडलिकांनी स्पष्ट केले की त्यांची माझी काही बोलणी चालू होती, खालच्या कार्यकर्त्यांची बोलणी चालू होती. सो मला वाटतं ते ऑलरेडी संजय दादांनी केलं की मी महायुतीत असल्यामुळे मी संभाजी राजेंवर बोललो नाही आणि खालच्या कार्यकर्त्यांवर ही बोलणी चालू होती असं स्वतः संजय दादांनी आज बोललंय. आणि त्याच्यामुळं आमचा प्रयत्न होता माझा की होते का, पण त्यांचं ते महायुतीमध्ये अडचण होती. ठीक आहे, राहिला प्रश्न एबी फॉर्मचा. एक तर एबी फॉर्म बद्दल त्यांनीच सगळ्यांकडे एबी फॉर्म पाठवून दिले आणि मी त्यांना ऑलरेडी सांगितलं होतं की कागल आणि या परिसरामध्ये करताना बरेच घटक आम्हाला घ्यायचं. शाहू आघाडीबद्दल हा डिसिजन मी बी पाटील साहेबांना बरंच आधी सांगितला होता. पण ठीक आहे, आता ते बेसिकली त्यांचं माझ्यापेक्षा जास्त मुश्रीफ साहेबांवर अधिक प्रेम असल्यामुळं ती युती झाल्यामुळं ते असं बोलले असते. योग्य वेळी ते सगळे पत्ते उघडू. 21 तारखेला क्लिअर झाल्यानंतर मी भूमिका मांडतो, कारण त्याच्या अजून बरेच गोष्टी आहेत. 21 तारखेला माघारच्या तिथं आता बरेच अजून अपक्ष हे सगळं झालेलं आहे. 21 तारखेला मी मांडतो, मी मांडणार. कार्यकर्ते नेत्यांचं मनोमिलन झालं, मात्र कार्यकर्त्यांचं काय? कारण प्रत्येक वेळेला निवडणुकीत उमेदवारी मिळणार म्हणून आश्वासन आपण प्रत्येकानं दिलेलं आहे. या कार्यकर्त्यांना कसं उत्तर देणार आपण? झाले आज सकाळपासून सगळं थंड झाले, शांत झाले, आपण सगळं बघतोय, काही प्रॉब्लेम नाही. सगळ्या कोल्हापूरकरांना एकच प्रश्न आहे की आज पत्रकार परिषद नेमकं काय जाहीर करणार? तुम्ही म्हणलात की अदृश्य शक्तीचा हा निर्णय आहे. अदृश्य शक्ती नाही म्हटलं मी, वरिष्ठ लेवलमध्ये. हे वरिष्ठ लेवल कोण? योग्य वेळी बोलतो ना, आता त्यांच्या परवानगीनंतर बोलू. आघाडीच आहे ना, आता आम्हाला चिन्ह 21 तारखेला मिळेल. मला असं वाटतं तुम्हीच इच्छुक आहे मला भाजपमध्ये पाठवायला, कारण मला असं वाटतं की प्रत्येकाने माझे 12 मुहूर्त काढलेले आहेत. त्याच्यामुळे मी नवीन मुहूर्ताचं एक काम करतो. जर चुकून खरंच माझं भाजप जायचं ठरलं तुमच्यावर बसून ठरतो. मी शरद पवार गटाची परवानगी घेऊन मी शाहू आघाडी केलेली आहे, बरोबर, आणि तशी स्वायत्ता त्यांनी दिलेली आहे. पण आता नंदाताई राष्ट्रवादीमध्ये आहेत का नाही आहे? आता हो का नाही उत्तर द्या. नाही मला मान्य आहे, म्हणजे मग असं बोला ना, बीबींचा प्रश्न आहे तसं नाही बोलला आपण. एक मिनिट, त्यांनी आघाडी काय केली का? शहर विकास आघाडी काय केली? बरोबर, तिथं पण तुतारी चिन्ह नाही, त्या राष्ट्रवादीमध्ये आहेत का नाही आहे? बेसिकली हे सगळं परवानग्या ठेवून आणि चर्चा करून आपण गोष्टी केल्या. याच्यामध्ये भाजप कुठे आहे? तुम्ही त्यांना आरोप करायला स्वायत्त आहे, ते माझे ज्येष्ठ आहे, त्याच्यावर मी अधिक बोलणार नाही. याच्यामध्ये भाजप कुठे आहे? बाबा बीबी साहेबांनी बोललेला माझ्या तोंडात काय घालायला लागलाय? मी योग्य वेळी पत्ते उघडीन. तुम्ही हा प्रश्न 10 वेळा विचारला असू दे ना, पिक्चर भी बहुत बाकी है. समीर राव, तुम्हाला माझी ओळख आहे, तुम्ही किती ब्रह्मदेव पण खाली आणला तर मी माझं उत्तर बदलणार नाही. तुम्ही आणि 10 वेळा प्रश्न विचारायचे फ्री टू आस्क.